जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 15वा श्लोक पाहतो. युज्यनेवं सदात्मनं योगी नियत मानसः शांतिं निर्वाणपरमां मत्संस्थाम धिगच्छति. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेली योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवद्धामाची प्राप्ती करतो. तात्पर्य: योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्याची योगाभ्यास असतो. भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे. तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. ते शून्य म्हणजे केवळ एक कल्पना आहे. भगवंताच्या समसृष्टीमध्ये कोणतेही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवद्धामात प्रवेश करणे शक्य होते. भगवद्धामाचेही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवद्धाम म्हणजे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सूर्यचंद्र किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नाही. भौतिक विश्वातील सूर्याप्रमाणेच आध्यात्मिक जगतातील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. भगवंताचे राज्य हे सर्वव्यापी परंतु आध्यात्मिक विश्व आणि ग्रहलोक यांना परमधाम असे म्हटले जाते. स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ज्याला श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंततः त्याच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की गोलोक एवं निवसत्यखिलात्मभूताः. भगवान जरी आपल्या गोलोकधामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णू रूपाच्या योगज्ञानापासून कोणीही आध्यात्मिक विश्वात किंवा भगवंताच्या शाश्वत धामात प्रवेश करू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. वेदामध्येही आपण पाहतो की तमेव विद्युत्पती मृत्यू मेती. केवळ भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजेच निष्पाप लोकांना फसविण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय. अशा प्रकारे 15वा श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण. प्रिय भक्तगणो, आपण हा चॅनल नेहमी पाहून आपले जे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर मानवजातीच्या कल्याणासाठी जे दिव्य ज्ञान सांगितले ते आपण ऐकून आपल्या मानवी जीवनाचा उद्धार करून घ्यावा हीच नम्र विनंती. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.